नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतीमध्ये पीक पिकवणे जेवढे कष्टाचे आहे त्यापेक्षा जास्त कठीण काम म्हणजे ते योग्य भावात विकणे। अनेकदा आपण पाहतो की सोयाबीन, तूर किंवा कापूस काढणीला आला की बाजारात भाव अचानक पडतात। अशा वेळी घरची लग्नकार्य, पुढच्या हंगामाची तयारी किंवा इतर देण्याघेण्यापोटी आपण नाईलाजाने आपला माल कमी भावात व्यापाऱ्यांना विकून टाकतो। पण मित्रांनो, आता तुम्हालाही सोसावी लागणार नाही। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना तुमच्यासाठी वरदान ठरू शकते। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या योजनेची बारीकसारीक माहिती घेणार आहोत। ही योजना नक्की काय आहे, कोणाला याचा लाभ मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्याज किती लागते, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नुकसानकारक ठरू शकते। योजनेचा इतिहास आणि उद्देश। शेतकरी बांधवांनो, ही योजना काही काल परवा सुरू झालेली नाही। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सन 1990 ते 91 पासून ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे। याचा मुख्य उद्देश हाच आहे की काढणीच्या हंगामात बाजारात जी मोठी आवक होते त्यामुळे भाव पडतात। अशा वेळी शेतकऱ्याने आपला माल साठवून ठेवावा आणि त्याला जेव्हा बाजारात योग्य भाव मिळेल तेव्हाच तो विकून नफा मिळवावा। या मधल्या काळात शेतकऱ्याला पैशांची जी गरज लागते ती पूर्ण करण्यासाठी सरकार अत्यंत कमी दरात हे कर्ज उपलब्ध करून देते। आता आपण पाहूया की कोणत्या पिकांवर तुम्हाला हे कर्ज मिळू शकते आणि ते किती मिळते। पात्र पिके यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, चना, भात, धान, करडई, सूर्यफूल, हळद, ज्वारी, बाजरी, मका आणि गहू यांसारख्या प्रमुख पिकांचा समावेश आहे। तसेच वाघ्या घेवडा, काजूबी, सुपारी आणि बेदाणा यांसारख्या नगदी पिकांवरही कर्ज मिळते। कर्जाची रक्कम तुमच्या साठवलेल्या मालाच्या एकूण किमतीच्या 75% पर्यंत रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून दिली जाते। किंमत कशी ठरवली जाते? ज्या दिवशी तुम्ही माल तारण ठेवता त्या दिवसाचा बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेला हमी भाव MSP यापैकी जे कमी असेल ती किंमत कर्जासाठी ग्राह्य धरली जाते। व्याजदर आणि परतफेडीचे गणित। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा वजा व्याज। बाहेर खाजगी बँका किंवा सावकारांकडून कर्ज घेतल्यास खूप मोठे व्याज द्यावे लागते, पण या योजनेत व्याजदर या कर्जासाठी फक्त 6% वार्षिक दराने व्याज आकारले जाते। मुदत। या कर्जाची मुदत 6 महिने म्हणजेच 180 दिवस असते। प्रोत्साहनपर सवलत। जर तुम्ही 180 दिवसांच्या आत कर्जाची परतफेड केली तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ बाजार समित्यांना 1% किंवा 3% व्याज प्रोत्साहनपर अनुदान देते। याचाच अर्थ, जर तुम्ही वेळेत पैसे भरले तर तुम्हाला व्याजात मोठी सवलत मिळू शकते। सावधान, जर तुम्ही 6 महिन्यांनंतरही कर्जाची परतफेड केली नाही तर मात्र व्याजाचा दर 8% ते 12% पर्यंत वाढू शकतो, हे लक्षात ठेवा। अटी, शर्ती आणि सुविधा। या योजनेचा लाभ घेताना काही तांत्रिक बाबी समजून घेणे गरजेचे आहे। 1. केवळ उत्पादकांसाठी। ही योजना फक्त स्वतः शेती करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांसाठीच आहे। व्यापाऱ्यांनी साठवलेल्या मालाला हे कर्ज मिळत नाही। 2. विनामूल्य साठवणूक। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही जो माल तारण ठेवता त्याच्या साठवणुकीची, देखभालीची आणि सुरक्षेची सर्व जबाबदारी बाजार समितीची असते आणि त्यासाठी ते तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेत नाहीत। 3. विमा कवच। तुमच्या मालाला आग, चोरी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींपासून वाचवण्यासाठी त्याचा विमा, इन्शुरन्स उतरवण्याची जबाबदारी सुद्धा संबंधित बाजार समितीचीच असते। 4. गोदाम पावती। तुम्ही जर राज्य किंवा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात माल ठेवला असेल तर तिथली पावती दाखवून सुद्धा तुम्हाला बाजार समितीकडून हे कर्ज घेता येते। तर शेतकरी मित्रांनो, शेतमाल तारण कर्ज योजना ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी फोडणारी योजना आहे। पैशांच्या अभावी आपला माल स्वस्तात विकण्याची चूक आता करू नका। आता तुम्हाला काय करायचे आहे? तुमच्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या APMC कार्यालयात जा। तिथल्या अधिकाऱ्यांकडून या योजनेचे फॉर्म आणि अधिक माहिती घ्या। आपला शेतमाल स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेचा साठवून या योजनेचा लाभ घ्या। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणत्याही बांधवाला स्वस्तात माल विकण्याची वेळ येणार नाही। अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।